झी 24 तास एक पाऊल पुढे। चाऱ्याबद्दल, रोजगार हमीच्या कामाबद्दल आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून गाळ काढण्याचं काम, जलाशयाची क्षमता वाढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चालू आहे। कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठं चिंता करण्यासारखं पिण्याच्या पाणी बाबतीमध्ये आहे का म्हणून मी सर्वांना विचारलं तर मला कंटिन्जन्सी प्लॅन जो तयार केलेला प्रत्येक जिल्ह्याचा, त्यामुळे प्रायमरी सोर्स जर आटला तर मग दुसरा सोर्स कुठला घ्यायचा याबद्दलची व्यवस्था सगळी सज्ज आहे। त्यामुळं कुठं पाण्याची अडचण येईल अशी आत्ता तरी परिस्थिती वाटत नाही। जे नियोजन गेल्या वर्षीपासून केलं होतं, अतिशय काळजीपूर्वक पाणी वापर जो केला होता त्याचा निश्चितच लाभ मिळालेला आहे। पुणे शहरामध्ये देखील जवळजवळ 2 TMC पाणी वाचवलं गेलं होतं एक व्यवस्थित नियोजनामुळं। खडकवासला सिस्टीम असेल त्या सिस्टीममध्ये पण पाणी आहे। कोर्टामध्ये उजनीच्या पाण्याबद्दलचा काही वाद चालला होता, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तर काही निर्णय घेण्यात आलेला आहे आणि उजनीचं पाणीही सोलापूर जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे। मला वाटतं की जर वेळेवर पाऊस पडला, 7 जूनला अंदाजे पाऊस पडला तर जिथं लवकर पाऊस पडतो तिथून मग पाणी व्हायला सुरुवात होतं आणि सोलापूरला मग उशिरापर्यंत पाऊस पडतो। सर्व नियोजन आत्ता तरी काळजी करण्यासारखं नाही असं माझं समाधान झालेलं आहे। तरीही या शेवटचे 20-25 दिवस अतिशय डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायची गरज आहे। काही ठिकाणी पाणी वापरावरून वाद होण्याची शक्यता आहे। मी सर्व या ठिकाणी नदीच्या काठच्या आणि कालव्याच्या काठच्या शेतकऱ्यांना विनंती करतो की यामध्ये असलेलं पाणी आपल्याला वाटून घ्यायचं आहे। काही ठिकाणी 20 लिटर प्रति व्यक्ती आम्ही जो पाणी देतो आहे ती कमी अशी तक्रार आलेली आहे, ती वाढवून द्यायची आमची तयारी आहे, पण पाणी मात्र पुरलं पाहिजे। इथं सफिशियंट स्रोत असेल तिथं जनावरांच्याकरता म्हणून आणखी थोडंसं काही टक्केवारी टँकरने वाढवावी असंही मी सांगितलेलं। एक मोठा कार्यक्रम आम्ही हाती घेतो आणि तो म्हणजे जे जुने तलाव आहेत, विशेषतः 100 हेक्टरचे 200 हेक्टरच्या पेक्षा जास्त व्याप्तीचे तलाव आहेत आणि जे आता कोरडे पडलेले आहेत त्यातून गाळ काढून नेऊन त्या तलावाची साठवण क्षमता पूर्ववत करण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही हाती घेणार आहे। त्याकरता आणि काही इतर नाविन्यपूर्ण कार्यक्रमाकरता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जो काही निधी आलेला आहे तो कायमस्वरूपी पाण्याची कामं करण्याकरता वापरला जाणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची मदत पाहिजे याची मला माहिती सांगितली, चांगली समाधानकारक बैठक झाली। मला वाटतं मी काल जालन्याला गेलो होतो, उद्या उस्मानाबादला चाललो, त्यामुळे मराठवाड्यामध्ये देखील तिथं पिण्याच्या पाण्याचं नियोजन चांगल्यापैकी झालं। काही स्थानिक स्तरावर नरेगाची कामं, बँक खाती उघडण्याबद्दल तक्रारी आहेत, तिथं मी बँकांना आदेश दिले आहेत की नवीन शाखा उघडायच्या तर शाखा उघडा। राज्यामध्ये एकाही 4,000-5,000 वस्तीच्या पेक्षा जास्त गावामध्ये राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असलीच पाहिजे असा आमचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे। एकही गाव जर कोणाच्या निदर्शनात आलं, माझ्या माहितीप्रमाणे फारच थोडी गावं असतील, एकही गाव जर निदर्शनात आलं तर ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी मला कळवावं, आज शाखा असेल। कर्ज पुरवठ्याचाही प्रयत्न चालला आहे। 3-4 जिल्ह्यामध्ये थोडीशी प्रश्न आहे, तिथं बँकावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणलेले आहेत। अशा 3-4 बँका आहेत, उस्मानाबाद, बुलढाणा, नागपूर आणि वर्धा, त्या बँकामध्ये काय प्रश्न सोडवायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे। एकंदरीत मला वाटतं या दुष्काळाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून लोक या दुष्काळाचं निवारण करण्याकरता, कायमस्वरूपी व्यवस्था करण्याकरता पुढे आलेली आहेत। मला आपल्या सर्वांना या सहकार्याबद्दल, राज्याच्या जनतेला, लोकप्रतिनिधींना, प्रशासकीय यंत्रणेला आणि तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करायचे आहेत। काही ठिकाणी आल्या काही भडक बातम्या, त्या आता बातम्या अशा प्रकारे अगदी तपासून द्या अशी विनंती करतो, कारण एखाद्या ठिकाणी कुठल्या तरी ठिकाणी काही असं घडण्याची शक्यता आहे जिथं पाणी मिळालं नाही किंवा चारा मिळाला नाही, काही तक्रार असली तरी आम्ही कॉल सेंटरचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही लगेच फोन करा, त्याच्याबद्दल त्याचं निवारण नक्की करता येईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।